नको देव राया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जाहू पाहे. हरिणी ते पाडसह व्याघ्र धरी येले मज लागी जाहले तैसे देवा. कानोपात्रा देवाकडे धावा करत म्हणतात की हे देवा, आता माझी आणखी परीक्षा घेऊ नकोस. या दुखाने माझा प्राण आता पूर्णपणे कंठाशी आला आहे आणि तो जाण्याच्या मार्गावर आहे. आपली अवस्था स्पष्ट करताना त्या म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या हरिणीच्या पाडसाला वाघाने पकडावे आणि त्या पाडसाची जी अवस्था होईल, अगदी तशीच अवस्था आज माझी झाली आहे. संत कानोपात्रा यांचे जीवन अत्यंत संघर्षाचे होते. त्यांना वाईट प्रवृत्तीच्या बादशहाचा त्रास होता. या संकटातून सोडवण्यासाठी त्यांनी पांडुरंगाला आई मानून पूर्ण शरणागतीने हाक मारली. मला वाचव, नाहीतर माझा जीव जाईल, अशी अत्यंत भावनिक साथ संत कानोपात्रा यांनी या अभंगातून विठ्ठलाला घातली आहे. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. एका तरुणीच्या सौंदर्यावर बादशाह मोहित झाला होता, पण त्या तरुणीने संपूर्ण जगाचा त्याग करून फक्त एकाच नावाचा स्वीकार केला आणि तो म्हणजे विठ्ठल. कोण होत्या त्या अद्भुत स्त्री? ही कथा आहे वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री संत कानोपात्रा यांची. 15व्या शतकात पंढरपूर जवळील मंगळवेढा येथे श्यामा नावाच्या एका श्रीमंत आणि रूपवती नर्तकीच्या पोटी कानोपात्रांचा जन्म झाला. ऐश्वर्य, वैभव आणि कला वैभवाने भरलेल्या वातावरणात वाढूनही त्यांचे मन सांसारिक सुखात कधीच रमले नाही. आईची इच्छा असूनही त्यांनी गणिकेचा व्यवसाय स्वीकारण्यास नकार दिला आणि विठ्ठल भक्तीचा मार्ग निवडला. संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी विठ्ठलालाच आपले सर्वस्व मानले. कानोपात्रा जितक्या रूपवती होत्या तितक्याच त्या बुद्धिमान आणि कलावंतही होत्या. गायन आणि नृत्यकलेत त्यांनी लहान वयातच प्रावीण्य मिळवले. त्यांच्या सौंदर्याची आणि कलागुणांची कीर्ती इतकी दूरवर पसरली की थेट बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली. बादशहाने त्यांना आपल्या दरबारात बोलवण्याचा प्रयत्न केला, पण कानोपात्रांनी त्याला ठाम नकार दिला. जेव्हा बादशहाचे सैनिक त्यांना जबरदस्तीने घेण्यासाठी पंढरपूरला आले, तेव्हा कानोपात्रांनी विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण केले आणि मंदिरातच आपले प्राण सोडले. त्यांच्या अभंगातून एका स्त्रीची वेदना, तिची उत्कट भक्ती आणि देवावरील विश्वास प्रकट होतो. नको देव राया अंत आता पाहू हा त्यांचा अर्थ अभंग आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करतो. संत कानोपात्रांनी जगाला एक अमूल्य संदेश दिला. जन्म, समाज आणि परिस्थितीपेक्षा भक्ती मोठी असते आणि जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा भक्त स्वतः इतिहास बनतो.